सो नेक्स्ट टॉपिक 5 C's ऑफ क्रेडिट. त्यामध्ये 5 C's कुठले आहेत? कॅरेक्टर, कॅपॅसिटी, कॅपिटल, कंडिशन आणि कॉमन सेन्स. कॅरेक्टर, कॅपॅसिटी, कॅपिटल, कंडिशन आणि कॉमन सेन्स. देन 7 P's ऑफ क्रेडिट. प्रिन्सिपल ऑफ प्रोडक्टिव्ह पर्पज, प्रिन्सिपल ऑफ पर्सनॅलिटी, प्रिन्सिपल ऑफ प्रोडक्टिव्हिटी, प्रिन्सिपल ऑफ फेज्ड डिस्बर्समेंट, प्रिन्सिपल ऑफ प्रॉपर युटिलायझेशन, प्रिन्सिपल ऑफ पेमेंट अँड प्रिन्सिपल ऑफ प्रोटेक्शन. तर या टॉपिकमध्ये आपल्याला 5 C's पाहायचे आहेत आणि 7 P's पाहायचे आहेत. तर नेक्स्ट टू 3 R's ऑफ क्रेडिट. 3 R's ऑफ क्रेडिट. सो नेक्स्ट टू 3 R's ऑफ क्रेडिट 3 R आपण पाहिलेले आहेत. कुठले कुठले आर? सो रिटर्न्स फ्रॉम द इन्व्हेस्टमेंट, रिपेमेंट कॅपॅसिटी अँड रिस्क बिअरिंग ॲबिलिटी. So the other important test applied to study the economic feasibility of proposed investment activity are 5 C's आणि 5 C's मध्ये त्यामध्ये कॅरेक्टर, कॅपॅसिटी, कॅपिटल, कंडिशन आणि कॉमन सेन्स. त्यामध्ये फर्स्ट पहा कॅरेक्टर. द बेसिस फॉर एनी क्रेडिट ट्रान्झॅक्शन इज ट्रस्ट. कुठलंही क्रेडिट ट्रान्झॅक्शन करण्यासाठी पहिला बेसिस काय तर ट्रस्ट, विश्वास असला पाहिजे. इवन दो द बँक इन्सिस्ट अपॉन दी सिक्युरिटी while lending a loan, an element of trust by the banker will also pay major role. म्हणजे जरी सिक्युरिटी जरी ठेवत असेल आपण, बँक जरी सिक्युरिटी घेत असेल तरी बँकरांनी जो बॉरोवर आहे त्यामध्ये कसं पाहिजे, त्यांच्यामध्ये काय पाहिजे तर विश्वास पाहिजे. तर विश्वास सुद्धा काय करू शकतो, ट्रस्ट सुद्धा एक मेजर रोल प्ले करतोय. So the confidence of an institutional financial agency on its borrower is influenced by the moral character of borrower like honesty, integrity, commitment, hard work and promptness. तर ऑनेस्टी, इंटिग्रिटी, कमिटमेंट या गोष्टी बघूनच लोन दिला जातो. तर काय कधी कधी काय होतं पहा, तर लोन देताना पूर्ण त्या बॉरोवरचं पूर्ण सगळे जे लोनचे किंवा आधी जर लोन घेतलं असेल ते हिस्ट्री चेक केली जाते की आधी लोन क्लिअर केलेलं आहे का, म्हणजे जे काही इन्स्टॉलमेंट आहेत त्या वेळेवर आहेत का. तर या सगळ्या गोष्टी विचारात घेऊनच नंतर लोन सँक्शन केलं जातो. ठीक आहे. सो देअरफॉर बोथ मेंटल अँड मोरल कॅरेक्टर ऑफ बॉरोवर्स विल बी एक्झामिन्ड व्हाईल ॲडव्हान्सिंग अ लोन. तर लोन देताना या दोन्ही गोष्टी पाहिल्या जातात. जनरली पीपल विथ गुड मेंटल अँड मोरल कॅरेक्टर विल हॅव गुड क्रेडिट कॅरेक्टर ॲज वेल. ठीक आहे. तर जर एखादा व्यक्ती एखाद्या बँकेकडून वारंवार लोन घेत असेल, ठीक आहे, म्हणजे हे लोन घेतल्यानंतर ते रिपे केल्यानंतर अजून लोन घेत असेल, तर तो लोन घेणं, वेळेवर इन्स्टॉलमेंट करणं आणि वेळेवर तो रिपे करणं, तर हा जर कॅरेक्टर मग हे जर मोरल कॅरेक्टर जर त्याचे चांगले असतील किंवा गुड क्रेडिट कॅरेक्टर असतील तर त्या जो बॉरोवर आहे त्याला वारंवार लोन भेटू शकतो. म्हणजे तो एक मोरल कॅरेक्टर त्याचा डेव्हलप झालेला आहे तिथं. ठीक आहे. तर या गोष्टी बघितल्या जातात लोन देताना. देन कॅपॅसिटी. दुसरं सी काय आहे तर इट मीन्स कॅपॅसिटी ऑफ इंडिव्हिज्युअल बॉरोवर टू रिपे द लोन्स वेन दे फॉल ड्यू. ठीक आहे. सो इट लार्जली डिपेंड्स अपॉन द इन्कम ऑब्टेन्ड फ्रॉम दी फार्म. तर बॉरोवरची जी कॅपॅसिटी आहे लोन रिपे करायची ती कॅपॅसिटी पाहिली जाते. सो त्यामध्ये कॅपॅसिटी इज द फंक्शन ऑफ इन्कम वाय. कॅपॅसिटी इज इक्वल टू फंक्शन ऑफ वाय. आता इथे सी फॉर कॅपॅसिटी आणि वाय फॉर इन्कम. म्हणजे कॅपॅसिटी म्हणजे त्याची इन्कम त्याचं बघितलं जातं, त्या इन्कमवर त्याची कॅपॅसिटी आहे का लोन रिपे करायची, तर त्या बेसिसवर ते लोन सँक्शन केलं जातं. ठीक आहे. सो कॅरेक्टर, कॅपॅसिटी. देन थर्ड कॅपिटल. कॅपिटल इंडिकेट्स द अवेलेबिलिटी ऑफ मनी विथ द फार्मर और बॉरोवर. कॅपिटल काय इंडिकेट करतं तर त्याच्यासोबत जे मनी अवेलेबल आहे तर ते कॅपिटल इंडिकेट करतं. वेन हिज कॅपॅसिटी अँड कॅरेक्टर आर इम्प्रूव्ड टू बी इनॲडिक्वेट द कॅपिटल विल बी कन्सिडर्ड. जर त्याची कॅपॅसिटी किंवा कॅरेक्टर जर इनॲडिक्वेट जर कॅपॅसिटी अँड द रिस्क बिअरिंग ॲबिलिटी ऑफ दी फार्मर किंवा बॉरोवर, तर हे कॅपिटल जे आहे ती कशाशी रिलेटेड आहे तर रिपेमेंट कॅपॅसिटी जी असेल फार्मरची किंवा रिस्क बिअरिंग ॲबिलिटी जी असेल फार्मरची. ठीक आहे. सो दिस इज कॅपिटल. देन फोर्थ कंडिशन. What is meant by condition? It refers to condition needed for obtaining loan from financial institution, that is procedure to be followed while advancing a loan. तर लोन घेण्यासाठी ज्या काही कंडिशन, रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात त्या जर फुलफिल होत असतील, म्हणजे ह्या जर कंडिशन त्यांनी जे ठेवलेल्या आहेत त्या अटी जर पूर्ण होत असतील तरच लोन ॲडव्हान्स केला जातो किंवा सँक्शन केला जातो.
and the last it is common sense. So this relates to the perfect understanding between lender and borrower in credit transaction, and this is in fact prima facie requirement in obtaining credit by the farmer. ठीक आहे. तर 5 C's होते. फर्स्ट कॅरेक्टर, देन सेकंड होता फर्स्ट कॅरेक्टर, सेकंड कॅपॅसिटी, थर्ड कॅपिटल, फोर्थ कंडिशन आणि फिफ्थ कॉमन सेन्स. तर हे 5 C's होते. त्यानंतर 7 P's आपल्याला पाहायचे आहेत. 7 P's ऑफ फार्म क्रेडिट और प्रिन्सिपल ऑफ फार्म फायनान्स. तर यामध्ये बघा, द इन्क्रीज्ड रोल ऑफ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स ड्यू टू टेक्नॉलॉजिकल चेंजेस ऑन ॲग्रिकल्चरल फ्रंट नेसेसिटेटेड द इव्हॉल्विंग ऑफ प्रिन्सिपल ऑफ फार्म फायनान्स. तर फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचा जो रोल आहे, इन्क्रीज्ड रोल आहे, कशामुळं तर टेक्नॉलॉजी चेंजेसमुळं. तर त्यानं काय केलेलं तर नेसेसिटेट द इव्हॉल्विंग ऑफ प्रिन्सिपल ऑफ फार्म फायनान्स. तर फार्म फायनान्सचा जो प्रिन्सिपल आहे तो इव्हॉल्व होत चाललेला आहे, अँड विच आर एक्सपेक्टेड टू ब्रिंग नॉट ओनली द कमर्शियल गेन्स टू द बँकर बट ऑल्सो सोशल बेनिफिट. तर ते काय फक्त काय एक्सपेक्ट करत नाहीत, तर फक्त कमर्शियल गेन एक्सपेक्ट करत नाहीत, तर सोशल बेनिफिटसुद्धा ते एक्सपेक्ट करतात. So the principles so evolved by institutional financial agencies are expected to have universal validity. तर institutional financial agency IFA यांनी जे प्रिन्सिपल इव्हॉल्व केलेले आहेत ते काय एक्सपेक्ट करतात तर युनिव्हर्सल व्हॅलिडिटी. सो these principles are popularly called 7 P's of farm credit, and they are 7 P's of farm credit म्हटलं जातं. त्यामध्ये फर्स्ट ऑफ प्रिन्सिपल ऑफ प्रोडक्टिव्ह पर्पज, प्रिन्सिपल ऑफ पर्सनॅलिटी, प्रिन्सिपल ऑफ प्रोडक्टिव्हिटी, प्रिन्सिपल ऑफ फेज्ड डिसबर्समेंट अँड प्रिन्सिपल ऑफ प्रॉपर युटिलायझेशन, देन प्रिन्सिपल ऑफ पेमेंट अँड प्रिन्सिपल ऑफ प्रोटेक्शन. तर हे 7 P's आहेत. तर त्यामध्ये फर्स्ट आहे प्रिन्सिपल ऑफ प्रोडक्टिव्ह पर्पज. प्रोडक्टिव्ह पर्पजचे प्रिन्सिपल काय? दिस प्रिन्सिपल रेफर्स दॅट द लोन अमाऊंट गिवन टू फार्मर बॉरोवर शुड बी कॅपेबल ऑफ जनरेटिंग ॲडिशनल इन्कम. तर हे प्रिन्सिपल काय रेफर करतं तर जी लोन अमाऊंट फार्मरला दिलेली आहे ती ॲडिशनल इन्कम जनरेट करू शकते का हे बघितलं जातं प्रिन्सिपल ऑफ प्रोडक्टिव्ह पर्पजमध्ये. सो बेस्ड ऑन द लेवल ऑफ ओन्ड कॅपिटल अवेलेबल विथ द फार्मर द क्रेडिट नीड्स व्हॅरी. तर जे काही फार्मरसोबत कॅपिटल अवेलेबल आहे त्याच्यावर क्रेडिट म्हणजे लोनच्या गरजा काय होतात तर बदलतात. सो द रिक्वायरमेंट ऑफ कॅपिटल इज व्हिजिबल ऑन ऑल फार्म्स. म्हणजे कॅपिटलची गरज सगळ्याच फार्मसाठी आहे, बट मोर प्रोनाऊन्स्ड ऑन मार्जिनल अँड स्मॉल फार्मर. सगळ्यांनाच आहे, पण त्यातल्या त्यात मार्जिनल किंवा स्मॉल फार्मला ती जास्त भासते. का तर त्यांच्याकडं स्मॉल फार्म असल्यामुळे किंवा मार्जिनल फार्म असल्यामुळे त्यांच्याकडे कॅपिटल अवेलेबल राहत नाही, सरप्लस त्यांच्याकडे अवेलेबल राहत नाही. ठीक आहे. सो द रिक्वायरमेंट ऑफ कॅपिटल इज व्हिजिबल ऑन so the farmers of these small and tiny holdings do need another type of credit. तर त्यांच्याकडे कॅपिटल स्मॉल लँड असल्यामुळं कॅपिटल अवेलेबल नसल्यामुळं त्यांना दुसऱ्या टाईपचं क्रेडिट लागतं नेक्स्ट प्रोडक्शनसाठी. त्यामध्ये कन्झम्पशन क्रेडिट येतं. ठीक आहे. सो ॲज टू यूज द क्रॉप लोन्स प्रोडक्टिव्हली विदाउट डायव्हर्टिंग देम फॉर अनप्रोडक्टिव्ह पर्पज. तर त्यांना काय करावं लागतं तर ते क्रॉप लोन्स जे आहेत ते सो ॲज टू यूज द क्रॉप लोन्स प्रोडक्टिव्हली. तर त्यांना त्यांच्याकडे कॅपिटल अवेलेबल नसल्यामुळं काय करावं लागतं तर जे लोन्स आहेत त्यांना प्रोडक्टिव्हली क्रॉप लोन्स ते वापरावे लागतात अनप्रोडक्टिव्ह पर्पजकडे डायव्हर्ट न करता. सो in spite of knowing this, the consumption credit is not given due importance by the institutional financial agencies. तर यामुळे काय होतं तर कन्झम्पशन क्रेडिट जे आहे त्या कन्झम्पशन क्रेडिटला एवढं इम्पॉर्टन्स दिलं जात नाही इन्स्टिट्यूशनल फायनान्शियल एजन्सीकडून. सो दिस प्रिन्सिपल कन्वेज दॅट द क्रॉप लोन्स ऑफ द स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स आर टू बी सपोर्टेड विथ इन्कम जनरेटिंग ॲसेट ॲक्वायर्ड थ्रू द टर्म लोन. तर हे प्रिन्सिपल काय कन्वे करतं की स्मॉल अँड मार्जिनल फार्मरला जे क्रॉप लोन्स आहेत त्यांचे आर टू बी सपोर्टेड विथ इन्कम जनरेटिंग ॲसेट. तर त्यांच्यासोबत इन्कम जनरेटिंग ॲसेटसुद्धा सपोर्टेड पाहिजेत जे टर्म लोनपासून ॲक्वायर्ड असतात. ठीक आहे. अँड द ॲडिशनल इन्कम्स जनरेटेड फ्रॉम दीज प्रोडक्टिव्ह ॲसेट्स ॲडेड टू द इन्कम ऑब्टेन्ड फ्रॉम द फार्मिंग. तर हे जे ॲडिशनल इन्कम या प्रोडक्टिव्ह ॲसेटपासून जे जनरेट होतं ते काय करतात तर इन्कममध्ये ते ॲड होईल आणि फार्मिंगपासून जे भेटलेलं अँड देअर बाय इन्क्रीजेस द प्रोडक्टिव्हिटी ऑफ क्रॉप लोन्स टेकन बाय स्मॉल अँड मार्जिनल फार्मर. आणि त्यामुळं काय होईल की जे स्मॉल आणि मार्जिनल फार्मरनी जे क्रॉप लोन घेतलेले
त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढल्यामुळं ते लोन पण रिपे करू शकतील, त्यांच्याकडे सरप्लस पण शिल्लक राहील आणि त्यांच्याकडे कॅपिटल पण अवेलेबल राहील. म्हणजे सरप्लस शिल्लक राहिल्यानंतर कॅपिटल अवेलेबल राहणार आहे. सो द एक्झाम्पल्स रिलेव्हंट हिअर आर लोन्स फॉर डेअरी ॲनिमल, शीप अँड गोट, पोल्ट्री, बर्ड्स, इन्स्टॉलेशन ऑफ होम सेट ऑन ग्रुप ॲक्शन एक्सेट्रा. ठीक आहे, तर हे सगळे रिलेव्हंट लोन्स यामध्ये येऊ शकतात. तर यामध्ये काय बघितलेलं आपण, फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ प्रोडक्टिव्ह पर्पज. देन सेकंड प्रिन्सिपल ऑफ पर्सनॅलिटी. प्रिन्सिपल ऑफ पर्सनॅलिटी पहा. सो द 3 R's ऑफ द क्रेडिटर साऊंड इंडिकेटर्स ऑफ क्रेडिट वर्दीनेस ऑफ फार्मर वर पाहिलेला आहे आपण हा पॉईंट. अँड ओव्हर द इयर्स ऑफ एक्सपिरियन्सेस in lending, the bankers have identified an important factor in credit transaction, that is trustworthiness of borrower. तर ओव्हर द इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन लेंडिंग म्हणजे हे लेंडिंगमध्ये वर्षानुवर्षांचा अनुभव असल्यामुळं द बँकर्स हॅव आयडेंटिफाईड अन इम्पॉर्टंट फॅक्टर इन क्रेडिट ट्रान्झॅक्शन. म्हणजे क्रेडिट ट्रान्झॅक्शनमध्ये एक इम्पॉर्टंट फॅक्टर त्यांनी ओळखलेला आहे. तो कुठला, तर ट्रस्टवर्दीनेस ऑफ बॉरोवरचा जो ट्रस्टवर्दीनेस आहे तो. अँड इट हॅज रिलेव्हन्स विथ द पर्सनॅलिटी ऑफ द इंडिव्हिज्युअल. तर ते कशाचे रिलेटेड आहे, तर त्या इंडिव्हिज्युअलची पर्सनॅलिटी कशी आहे त्यावर डिपेंडेड ट्रस्टवर्दीनेस. सो वेन अ फार्मर बॉरोवर फेल्स टू रिपे द लोन ड्यू टू क्रॉप फेल्युअर कॉल्ड बाय नॅचरल कॅलॅमिटी. जेव्हा फार्मर बॉरोवर जे काही क्रॉप फेल्युअरमुळं लोन रिपे करू शकत नाही किंवा करू शकलेलं नाही आहे, he will not considered as willful किंवा defaulter, whereas a large farmer who is using the loan amount profitably but fails to repay the loan is considered as willful किंवा defaulter. And this character of big farmer is considered as dishonesty. म्हणजे आता यामध्ये ट्रस्टवर्दीनेसमध्ये किंवा प्रिन्सिपल ऑफ प्रोडक्टिव्हिटी पर्सनॅलिटीमध्ये काय बघितलं जातं की बघा, जर नैसर्गिक आपत्तीमुळे जर एखाद्या शेतकऱ्याचं जर क्रॉप फेल्युअर झालंय आणि क्रॉप फेल्युअर झाल्यामुळे त्याच्याकडे इन्कम नाही आहे, तर तो लोन कुठून रिपे करणार आहे. तर जर नॅचरल कॅलॅमिटीमुळं एखाद्या शेतकऱ्याचं क्रॉप फेल्युअर झाला आणि तो लोन रिपे करू शकला नाही, तर त्यामध्ये तो बॉरोवर विलफुल किंवा डिफॉल्टर आहे असं आपण मानू शकत नाही किंवा ते बँकर मानत नाहीत. ठीक आहे, पण एखादा सपोज लार्ज फार्मर आहे ज्याच्याकडे स्वतःकडे कॅपिटल अवेलेबल आहे, बट तरी लोन त्याला सँक्शन केले गेलेलं आहे, पण तो लार्ज फार्मर काय करतोय, तर त्याच्याकडे लोन अमाऊंट प्रॉफिटेबली अवेलेबल आहे, स्वतःचं आधीचं कॅपिटल किंवा सरप्लस अवेलेबल आहे, पण तरी तो लोन रिपे करण्यासाठी फेल झालेला आहे, तर त्याला डिफॉल्टर म्हणून ठरवलं जातं. आणि यामुळे काय होतं, तर डिसऑनेस्टी एक तयार होते बँकरच्या मनात त्या बॉरोवरबद्दल. तर याला म्हणतात डिसऑनेस्टी. तर नॅचरल कॅलॅमिटीमुळे जर क्रॉप फेल्युअर झाला तर त्याला डिसऑनेस्टी म्हणू शकत नाही आपण. ठीक आहे, सो देअरफॉर द सेफ्टी एलिमेंट ऑफ लोन इज नॉट टोटली डिपेंड्स अपॉन द सिक्युरिटी ऑफर्ड बट ऑल्सो ऑन दी पर्सनॅलिटी ऑफ दी बॉरोवर. तर जी लोनची जी सेफ्टी आहे ती फक्त सिक्युरिटीवर डिपेंड नसते, तर त्या बॉरोवरची पर्सनॅलिटीवर सुद्धा डिपेंड असते. त्यामुळे हे प्रिन्सिपल ऑफ पर्सनॅलिटी यामध्ये ॲड केले गेलेलं आहे. So moreover, the growth and progress of the lending institution and dependence on this major influence factor, that is personality. तर ग्रोथ आणि जी प्रोग्रेस आहे लेंडिंग इन्स्टिट्यूशनची ते याच्यावरच डिपेंड असते की बॉरोवरची पर्सनॅलिटी कशी आहे. ठीक आहे, हेन्स दी पर्सनॅलिटी ऑफ द बॉरोवर अँड द ग्रोथ ऑफ द फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आर पॉझिटिव्हली कोरिलेटेड. त्यामुळं जसं की बॉरोवरच्या पर्सनॅलिटीवर त्या फायनल इन्स्टिट्यूशनची ग्रोथ आणि प्रोग्रेस डिपेंड आहे, त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी कोरिलेटेड आहेत. ठीक आहे, सो दिस इज अबाउट सेकंड P, that is principle of personality. So third P, principle of productivity. So this principle underlines that the credit which is not just a mean for increasing production from the enterprise alone, but also it should be able to increase the productivity of other factors employed in that enterprise. तर हा प्रिन्सिपल काय अंडरलाईन करतो की क्रेडिट जे दिलेलं आहे किंवा क्रॉप लोन जो किंवा लोन जे सँक्शन केले गेलेले आहेत ते फक्त प्रोडक्शन इन्क्रीज करण्यासाठी नाही आहे, तर त्यासोबत काय झालं पाहिजे की जे दुसरे एंटरप्राइज त्यामध्ये एम्प्लॉय केले गेले आहेत त्याची प्रोडक्टिव्हिटी सुद्धा वाढली पाहिजे. ठीक आहे, सो फॉर एक्झाम्पल द यूज ऑफ हाय यील्डिंग व्हरायटीज इन क्रॉप्स अँड सुपेरियर ब्रीड्स ऑफ ॲनिमल्स नॉट ओनली इन्क्रीजेस द प्रोडक्टिव्हिटी ऑफ एंटरप्राइज. हे फक्त एंटरप्राइजची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करत नाहीत, बट ऑल्सो शुड इन्क्रीज द प्रोडक्टिव्हिटी ऑफ अदर कॉम्प्लिमेंटरी फॅक्टर्स एम्प्लॉयड इन रिस्पेक्ट टू प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी. बट त्यासोबत यांनी काय केलं पाहिजे, जे दुसऱ्या कॉम्प्लिमेंटरी फॅक्टर एम्प्लॉय केलेले आहेत त्या ॲक्टिव्हिटीमध्ये ते सुद्धा इन्क्रीज केले पाहिजेत. ठीक आहे, हेन्स
This principle emphasizes on making the resources as productive as possible by the selection of most appropriate and enterprises. म्हणजे हे प्रिन्सिपल कशावर फोकस करतं तर जे लोन दिलेलं आहे ते फक्त प्रोडक्शन इन्क्रीज नाही झालं पाहिजे तर बाकीच्या एंटरप्राइजेसची प्रोडक्टिव्हिटी सुद्धा इन्क्रीज झाली पाहिजे. ठीक आहे, तर हे प्रिन्सिपल ऑफ प्रोडक्टिव्हिटीमध्ये येतं. देन फोर्थ आहे प्रिन्सिपल ऑफ फेज्ड डिस्बर्समेंट. फेज्ड डिस्बर्समेंटचं प्रिन्सिपल काय आहे पहा. सो दिस प्रिन्सिपल्स अंडरलाइन्स दॅट द लोन अमाऊंट नीड्स टू बी डिस्ट्रीब्युटेड इन फेजेस. जी लोन अमाऊंट आहे ती फेजेसमध्ये डिस्ट्रीब्युटेड झाली पाहिजे so as to make it productive, and at the same time a banker can also be sure about the proper end use of borrowed fund. ठीक आहे, म्हणजे ती फेजेसमध्ये डिस्ट्रीब्यूट झाली पाहिजे आणि प्रोडक्टिव्हिटी म्हणजे प्रोडक्टिव्ह बनवण्यासाठी, आणि त्या सेम टाईमला बँकर सुद्धा शुअर असू शकतो प्रॉपर एंड ऑफ बॉरोड फंडसाठी. सो त्यामध्ये लोन फॉर डिगिंग वेल असेल. ठीक आहे, सो दी फेज्ड डिस्बर्समेंट ऑफ लोन अमाऊंट फिट्स फॉर टेकिंग अप कल्टिवेशन ऑफ पेरेनियल क्रॉप किंवा इन्व्हेस्टमेंट ॲक्टिव्हिटीज टू ओव्हरकम द डायव्हर्जन ऑफ फंड्स फॉर अनप्रोडक्टिव्ह पर्पज. तर अनप्रोडक्टिव्ह पर्पजला जे लोन भेटेल आहे ते डायव्हर्ट करण्याच्या जागी जर ते लोन आपण कल्टिवेशन करण्यासाठी किंवा जे फार्मचे रिलेटेड जे ऑपरेशन आहेत ते करण्यासाठी वापरले तर ते जास्त प्रोडक्टिव्ह बनू शकतं. बट वन डिसएडव्हान्टेज हिअर इज दॅट इट विल मेक द कॉस्ट ऑफ क्रेडिट हायर. तर क्रेडिट ते वाढू शकतं. जिथं आपल्याला सपोज 1 लाखाचं कर्ज पाहिजे तिथं क्रेडिट काय वाढू शकतं 2 लाखापर्यंत जाऊ शकतं यामुळं. सो दॅट्स वाय द इंटरेस्ट रेट्स आर हायर फॉर टर्म लोन्स वेन कम्पेअर टू क्रॉप लोन. तर क्रॉप लोनपेक्षा टर्म लोनसाठी काय होणार आहे तर जो व्याज आहे तो वाढत जाणार आहे. ठीक आहे, सो फिफ्थ प्रिन्सिपल ऑफ प्रॉपर युटिलायझेशन. प्रॉपर युटिलायझेशन implies that the borrowed funds are to be utilized for the purpose for which the amount has been lent. म्हणजे ज्यासाठी ते कर्ज दिलेलं आहे ते त्यासाठीच वापरलं पाहिजे. त्यामध्ये प्रॉपर युटिलायझेशन प्रिन्सिपल अप्लाय होतं. अँड इट डिपेंड्स अपॉन द सिच्युएशन प्रिव्हेलिंग इन द रुरल एरियाज. त्यामध्ये रिसोर्सेस लाईक सीड, फर्टिलायझर, पेस्टिसाइड एक्सेट्रा आर फ्री फ्रॉम अडल्ट्रेशन. वेदर इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज लाईक स्टोरेज, ट्रान्सपोर्टेशन, मार्केटिंग एक्सेट्रा आर अवेलेबल. ठीक आहे, तर ते रुरल एरियाजमध्ये सिच्युएशनवर हे डिपेंड करतं. अँड देअर फॉर प्रॉपर युटिलायझेशन ऑफ फंड्स इज पॉसिबल अँड इफ देअर एक्झिस्ट सुटेबल कंडिशन फॉर इन्व्हेस्टमेंट. तर फंडचं जे प्रॉपर युटिलायझेशन आहे ते पॉसिबल आहे तेव्हाच, आणि इफ देअर एक्झिस्ट सुटेबल कंडिशन्स फॉर इन्व्हेस्टमेंट, जर तिथं इन्व्हेस्टमेंटसाठी सुटेबल कंडिशन्स जर अवेलेबल असतील तर. ठीक आहे, सो सिक्स्थ प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल ऑफ पेमेंट. ठीक आहे, प्रिन्सिपल ऑफ पेमेंट. तर त्यामध्ये दिस प्रिन्सिपल्स डील्स विथ द फिक्सिंग ऑफ रिपेमेंट शेड्यूल ऑफ द लोन्स ॲडव्हान्स बाय द इन्स्टिट्यूशनल फायनान्शियल एजन्सीज. तर यामध्ये काय होतं की जे आपल्याला लोन घेतलेलं जे रिपे करायचं आहे त्यामध्ये शेड्यूल फिक्स केले जातात. ठीक आहे, रिपेमेंटचे. फॉर इन्व्हेस्टमेंट क्रेडिट ॲडव्हान्स टू इरिगेशन स्ट्रक्चर, ट्रॅक्टर एक्सेट्रा, the annual repayments are fixed over a number of years based on the incremental returns that are supposed to be obtained after deducting the consumption needs of the farmers. तर यामध्ये जे इन्व्हेस्टमेंट क्रेडिट जे ॲडव्हान्स केले गेलेलं असतं इरिगेशन स्ट्रक्चरसाठी, ट्रॅक्टरसाठी, तर त्यांची जी ॲन्युअल रिपेमेंट आहे ती ठरलेली असते कितीतरी वर्षांसाठी, जो काही इन्क्रिमेंटल रिटर्न आहे त्याच्या बेसिसवर, आणि ते कशासाठी दॅट आर सपोज टू बी ऑब्टेन्ड आफ्टर डिडक्टिंग दी कन्झम्पशन नीड्स ऑफ फार्मर. आणि ते फार्मरच्या ज्या कन्झम्पशन नीड्स डिडक्ट करून ते ठरवलेलं असतं. सो विथ रेफरन्स टू क्रॉप लोनच्या रेफरन्समध्ये द लोन इज टू बी रिपेड इन लमसम बिकॉज द फार्मर विल रिअलाइज द आउटपुट ओनली वन्स. ठीक आहे, म्हणजे जो लोन आहे क्रॉप लोनचा जर विचार केला तर जे लोन आहे ते लमसममध्ये रिटर्न करावं लागतं. म्हणजे सगळी अमाऊंट एकदाच रिटर्न करावी लागते लमसम. म्हणजे का तर द फार्मर विल रिअलाइज द आउटपुट ओनली वन्स. एकदाच आउटपुट भेटतो त्याला. सो अ ग्रेस पिरियड ऑफ 2 to 3 months विल बी अलाउड आफ्टर द हार्वेस्ट ऑफ क्रॉप टू इनेबल फार्मर टू रिअलाइज रिजनेबल प्राइस फॉर इज प्रोड्यूस. तर 2 ते 3 महिन्याचा काळ दिला जातो हार्वेस्टिंग नंतर, जेणेकरून फार्मरला त्याच्या रिजनेबल प्राइस त्याच्या प्रोड्यूससाठी कळतील. अँड अदरवाईज द फार्मर विल रिसॉर्ट टू डिस्ट्रेस सेल्स. ठीक आहे, अँड वेन द क्रॉप्स फेल ड्यू टू अनफेवरेबल वेदर कंडिशन, जेव्हा अनफेवरेबल वेदर कंडिशनमुळे क्रॉप फेल होतो, द रिपेमेंट इज नॉट इन्सिस्टेड अपॉन इमिजिएटली. तर रिपेमेंट लगेच
काय इन्सिस्ट करू शकत नाही आपण. And under such conditions the repayment period is extended besides assisting the farmer with another fresh loan to enable him to carry on the farm business. तर काय केलं जातं अशा वेळेस रिपेमेंट पिरियड एक्सटेंड केला जातो आणि ॲडिशनल थोडाफार लोन दिला जातो फ्रेश लोन फार्मरला त्याचा जो फार्म बिझनेस आहे तो नव्याने चालू करण्यासाठी, म्हणजे हे लोन रिपे करण्यासाठी तो एबल होईल यासाठी. सो दिस इज अ प्रिन्सिपल ऑफ पेमेंट. त्यानंतर लास्ट प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल ऑफ प्रोटेक्शन. सो बिकॉज ऑफ अनफोर्सिन नॅचरल कॅलॅमिटीज स्ट्रायकिंग फार्मिंग मोर ऑफन. तर आपल्याला कुठली नैसर्गिक आपत्ती घडणार आहे आपल्याला माहीत नसतं किंवा आपल्याला आधीच माहीत नसतं. सो इन्स्टिट्यूशनल फायनान्शियल एजन्सीज कॅनॉट कीप अवे देमसेल्फ फॉर एक्सटेंडिंग लोन्स टू दी फार्मर्स. तर काय करू शकत नाही, तर इन्स्टिट्यूशनल फायनान्शियल एजन्सीज जे आहेत ते काय करू शकत नाही, तर स्वतः त्यांना लोन एक्सटेंड फार्मरला लोन एक्सटेंड करण्यापासून ते काय करू शकत नाही, तर कीप अवे करू शकत नाही. म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळे जे नुकसान झालेलं आहे तर त्यामुळे तर फार्मर काही करू शकत नाही, तर जे लोन घेतलेलं आहे तो रिपे करू शकत नाही. मग तो ते लोन रिपे करण्यासाठी त्याच्याकडं सध्या काहीतरी प्रोडक्शन पाहिजे. तर आपण वर बघितलं की त्यांना काय केलं जातं, तर फ्रेश लोन दिलं जातं. सो त्यामुळे बघा देअरफॉर दे रिसॉर्ट टू सेफ्टी मेजर्स वाला ॲडव्हान्सिंग द लोन्स देताना ते सेफ्टी मेजर्स काय करतात, तर इन्शुरन्स कव्हरेज असेल, लिंकिंग क्रेडिट विथ मार्केटिंग अँड प्रोव्हाइडिंग फायनान्स अँड प्रोडक्शन ऑफ वेअरहाऊस रिसिप्ट. तर वेअरहाऊस रिसिप्टवर फायनान्स प्रोव्हाइड करतात. नंतर टेकिंग शुअरिटीज घेतात ते बँक ॲडव्हान्स लोन्स आयदर बाय हायपोथिकेशन ऑर मॉर्गेज ऑफ ॲसेट. हायपोथिकेशन करतात किंवा मॉर्गेज करतात. त्यानंतर क्रेडिट गॅरंटी वेन बँक फेल टू रिकवर लोन्स ॲडव्हान्स टू विकर सेक्शन्स. जेव्हा विकर सेक्शनला जे बँक रिकवर लोन ॲडव्हान्स करण्यासाठी जे फेल्युअर आहे तर तेव्हा काय केलं जातं, तर डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया DICGC. तर याचा लॉंग फॉर्म विचारू शकतात. डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया रिएम्बर्सेस द लोन्स टू लेंडिंग एजन्सी ऑन बिहाफ ऑफ बारोवर. तर बारोवरच्या बिहाफवर त्या लेंडिंग एजन्सीला हे जे कॉर्पोरेशन आहे ते काय करतात, तर लोन रिएम्बर्स करतात. ठीक आहे. तर बघा या चॅप्टरमध्ये आपण काय बघितलेलं आहे, तर 3R आपण असं आधीच्या चॅप्टरमध्ये पाहिलेलं होतं. तर या चॅप्टरमध्ये आपण 5 C's आणि 7 P's बघितलेले आहेत. तर बघा 5 C's मध्ये फर्स्ट कॅरेक्टर, कॅपॅसिटी, कॅपिटल, कंडिशन आणि कॉमन सेन्स. 7 P's मध्ये प्रिन्सिपल ऑफ प्रोडक्टिव्ह पर्पज, प्रिन्सिपल ऑफ पर्सनॅलिटी, प्रिन्सिपल ऑफ प्रोडक्टिव्हिटी, प्रिन्सिपल ऑफ फेज्ड डिस्पर्समेंट, प्रिन्सिपल ऑफ प्रॉपर युटिलायझेशन, प्रिन्सिपल ऑफ पेमेंट आणि प्रिन्सिपल ऑफ प्रोटेक्शन पाहिलेलं आहे. सो दिस इज ऑल अबाउट दी 5 C's अँड 7 P's ऑफ क्रेडिट.